आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जीटीआय मधील ऑपरेटर्सना तब्बल 19,000 रुपये पगारवाढ। कामगार नेते महेंद्र शेठ घरत व मनोहर शेठ भोईर यांची यशस्वी मध्यस्थी। जेएनपीटी मधील एक महत्त्वाचे बंदर म्हणजे जीटीआय एपीएमटी या बंदरामध्ये काम करणारे आरटीजीसी ऑपरेटर्स हे कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मेरीटाईम अँड जनरल कामगार संघटना तसेच माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या शिवतेज संघटनेचे सभासद आहेत। या कामगारांचा पगारवाढीचा करार बऱ्याच महिन्यांपासून प्रलंबित होता। दोन्ही संघटनांचे नेत्यांनी संयुक्तिक चर्चा करून दिनांक 27 नोव्हेंबर रोजी पगारवाढीचा करार करण्यात आला। या पगारवाढीच्या करारनाम्यानुसार प्रत्येक कामगाराला 3 वर्षांसाठी 19,000 रुपये पगारवाढ, इन्सेंटिव्ह मध्ये 50% वाढ, एक ग्रॉस पगार अधिक 21,000 बोनस, 3,50,000 रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, आई वडिलांसहित फेस्टिवल ऍडव्हान्स 30,000 रुपये, लाईफ इन्शुरन्स 30 लाख, निवृत्ती वय 58 वरून 60 वर्ष, 8 महिन्याचा वाढीव पगाराचा फरक देण्याचे मान्य करण्यात आले आहे। या करारनाम्याप्रसंगी न्यू मेरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र शेठ घरत, कार्याध्यक्ष पी.के. रमण, शिवतेज संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर शेठ भोईर, फ्युचर स्टाफिंग सोल्युशनचे डायरेक्टर चिराग जागड, एचआर मॅनेजर उदयनाथ कांबळे, कामगार प्रतिनिधी आदिनाथ भोईर, मंगेश पाटील, सुरेश पाटील, विक्रांत ठाकूर, सुदीन चिखलेकर, भालचंद्र म्हात्रे, अरुण कोळी, भूपेंद्र भोईर, अशोक म्हात्रे, निलेश पाटील, तुषार घरत, दर्शन घरत आदी उपस्थित होते। पगारवाढीच्या करारनाम्यामुळे कामगारांचे पगार 1 लाख रुपयांच्या वर गेलेले आहेत, त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।